उंच गेलेला चेंडू पण कॅच सोडून दिले गणू काकांनी. अतिशय धडाकेबाज असा फलंदाज तो लक्की आणि पहिल्याच षटकात समरमोराने त्याला माघारी पाठवलंय ते पेव्हिलियनच्या आश्रयाला. आणि नॉन स्ट्रायकरला आहे तो स्टायलिश प्लेयर तेजस वाघ, हातात मोजे, पॅन्टमध्ये रुमाल बिमाल, अतिशय जबरदस्त असा फलंदाज. बॅट्समन पोपट जबरदस्त असा आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा असा तो फलंदाज आहे. बघूया समर मोरे पुढचा चेंडू कसा टाकतो त्याच्यासाठी. समर मोरे ही तसा काही पुढचा चेंडू पोपटने खेळून काढण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. कुठलीही धाव नाही. पुढचा चेंडू पोपट आणि अतिरिक्त धाव. संघाचं खातं उघडता ते अतिरिक्त धावेने. वाईड चेंडू या ठिकाणी आणि आपली ड्युटी संपवून वायरमन दादा आलेले आहेत. पोपटने मारलेला चेंडू 2 गडी चेंडू खाली आणि स्वतः संघ मालकाने झेल सोडलेला आहे. अन्यथा दुसरा गडी बाद झाला असता तो कन्सरा 11 संघाचा. सोनोवा काहीशा दबावाखाली खेळताना ज्ञानो आणि सोनो दोघांनी अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजाला साथ दिलेली नाही. शेवटचा चेंडू घेऊन समर मोरे तयार. फलंदाजीसाठी आहे तो तेजस वाघ. तेजस वाघने डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा आलाय तो पंच प्रसाद वाघ यांच्याकडून. 1 षटक 2 धावा आणि 1 गडी बाद. दुसरा गडी सुद्धा बाद झाला असता परंतु गजानन बाबर, समाधान वाघ. बघूया आतापर्यंत अतिशय अचूक अशी गोलंदाजी केली ती समाधानने. बघूया पोपट कसा खेळून काढतोय समाधानला. इकडं पंच आहेत ते API दीपक बिरारी सर. समाधानचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पोपट पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे. किरण चेंडू खाली येतोय आणि गडी बाद. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलंय ते समाधान वाघला. सुंदर अशी गोलंदाजी.
एक धाव मिळणार यात कुठली शंका नाही. किरण चव्हाण चेंडू खाली येतोय, अडवण्यात यशस्वी, एक धाव घेतली. आणि आता डेंजर जबरदस्त असा फलंदाज तेजस वाघ, बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. पुढचा चेंडू तेजस वाघने फटकावला, या ठिकाणी 4 धावा मिळणार. सोनू वाघ थोडासा ढिला पडताना चेंडूवर झडप जी घालायला हवी होती ती त्याच्याकडून घातली गेली नाही. परिणामी संघाला 4 धावा मिळालेल्या आहेत त्या कन्सरा 11. तेजस वाघ सांगितल्याप्रमाणे विस्फोटक असा फलंदाज आहे. पुढचा चेंडू तसाच मारला किरण, चेंडू खाली येतोय, एक धाव मिळणार यात कुठली शंका नाही. सूर्यकाशी गोलंदाजी. प्रीतम सोनवणे पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. समाधान वाघ तयार. प्रीतम सोनवणे कट केलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो प्रीतम. बहुतेक या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. तेजस वाघ जबरदस्त असा पुढचा चेंडू टाकतोय तो समाधान वाघ, जय बजरंग बुंडाटे संघाकडनं. सुंदर असा चेंडू, सूर्यकाशी गोलंदाजी. षटक संपलेला आहे, 2 षटक संपलेले आहेत. संघाच्या धावा झाल्यात कन्सरा 11 संघाच्या त्या 9 धावा आणि 2 गडी त्यांचे बाद झालेले आहेत. सूर्यकाशी गोलंदाजी करतोय तो जय बजरंग बुंदाटे संघ. आणि या ठिकाणी चेंडू पळी बदलताना प्रीतम सोनवणे, दादू. तिसरं षटक संघासाठी घेऊन येतोय तो समर मोरे, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं. बघूया अचूक टप्प्याची अशी गोलंदाजी करतो तो समर. 9 धावा, 9, 2 गडी बाद, 2 षटक, तिसरं षटक समर मोरे. सामना करेल तो प्रीतम सोनवणे. पहिला चेंडू अतिशय खोलवर, अचूक असा टप्पा, आपल्या पायाने तो चेंडू त्याने आडून काढलाय. लेग बाईच्या रूपात 1 धाव मिळणार. काहीच नाही, बॅट वापरली नाही त्यामुळे कुठलाही धाव या ठिकाणी मिळणार नाही. सूर्यकाशी गोलंदाजी. 1 चेंडू झालेला आहे. पुढचा चेंडू सूर्यकाशी गोलंदाजी. 2 चेंडू, 2ही निर्धाव. आपल्या दाजीचा खेळ बघण्यासाठी आलाय तो हर्षल खास पटावावरून आणि समोर त्याचा दाजी खेळतोय उमेश. तेजस वाघ या ठिकाणी बीट झालेला आहे.
रिव्ह्यू वाईडचा रिव्ह्यू घेतोय तो तेजस वाघ वाईड साठी. वाईड या ठिकाणी वाईड घोषित केलेला आहे तिसऱ्या पंचांनी. पंचमंडळी घाई करायची. API सर पुढचा चेंडू अतिशय जोरात असा मारण्याचा प्रयत्न. पंचांना काहीस कळालेलं दिसत नाहीये. दोघं पंच एकत्र येत आहेत. नॉट आउट. जबरदस्त असं अपील केलं होतं ते समाधान वाघने. रिव्ह्यू घेतलाय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. रिव्ह्यू जय बजरंग बुंदाटे संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. कटचा बहुतेक अल्ट्रा एज नसल्यामुळे या ठिकाणी रिव्ह्यू मिळतो का नाही शंका आहे. अंपायर डिसिजनवर हा निर्णय द्यावा लागणार आहे. पंचांचा जो निर्णय असेल नाबाद. काय अल्ट्रा एज दाखवत नाही असं म्हणणं आहे स्कोररचं. कळायला मार्ग नसल्यामुळे या ठिकाणी हा फटका बसतो का काय जय बजरंग बुंदाटे संघाला. कारण तेजस वाघ हा अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज. कंसारा 11 संघासाठी समर मोरे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. ओके सॉरी सर. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. षटक संपलेला आहे समर मोरेचं. समाधान वाघ तू तेजस वाघ साठी क्षेत्ररक्षण सज्ज झालेला आहे. बघूया समाधान कशी गोलंदाजी करतो ती तेजस साठी. तेजस मोठे मोठे फटके मारण्यात माहीर. राऊंड द विकेट. तेजसचे चिच्चाळे पाहून साइड बदलली ती गोलंदाजाने. सुंदर असा फटका. 4 धावा मिळणार यात कुठलीही शंका नाही. 4 धावा.
सुंदर असा मारलेला फटका. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धाव मिळणार नाही. सुंदर असा क्षेत्ररक्षण संघमालक सोनू वाघचं. तिसरा चेंडू घेऊन समाधान वाघ प्रीतम सोनवणेसाठी तयार. फुल टॉस असा चेंडू मारलाय जातोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय सोनू वाघने. 2 धावा वाचवल्या त्या आपल्या संघासाठी. नो बॉल. फ्री हिट. फ्री हिटचा इशारा. 1+2. धन्यवाद सर. आणि प्रीतम सोनवणे उचकवलेला चेंडू. या ठिकाणी 1 धाव मिळेल. 1 धाव घेतलेली आहे प्रीतम सोनवणेने. पुढचा चेंडू समाधान तेजस वाघ. रिव्हर्शिप मारलेला आहे स्टायलिश प्लेअर तेजस वाघने. 4 धावा मिळणार यात काही शंका नाही. पुढचा चेंडू मारलेला फटका. 4 धावा मिळणार यात शंका नाही. 2 खेळाडूंच्या गॅप मधून गेलाय तो चेंडू आणि 4 धावा. महागडा अतिशय सुरेख अशी गोलंदाजी चालली होती समाधान वाघकडून. परंतु या मॅच मध्ये काहीच गचाळ. पुढचा चेंडू तेजस या ठिकाणी सापडलाय. किरण चव्हाण चेंडू खाली आणि गडीबाद. तेजस वाघ तंबूच्या आश्रयाला निघालाय. मारून मारून बरोबर फसवलंय ते तेजस वाघला आपल्या जाळ्यात आणि मोठा मासा गळायला लागलाय तो कन्सर 11 संघाचा. परंतु पुढचे जबरदस्त असे फलंदाज जातात ते अंकुश. धावा आणि 3 गडी बाद. वैयक्तिक षटक घेऊन येतोय संघासाठी. 5वं षटक असेल हे. किरण चव्हाण साकोड्याहून आलेला हा खेळाडू. सुंदर असे 2 झेल त्याने टिपलेले आहेत. एक पोपटचा आणि एक तेजसचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण. बघूया समर मोरे काय करतो आपल्या 5व्या षटकामध्ये. प्रीतम सोनवणे आणि अंकुश शिंदे सर. पहिला चेंडू सुंदर असा खेळून काढलेला उमेश त्या ठिकाणी चेंडूला अडवेल तोपर्यंत 1 धाव घेण्यात यश आलंय ते प्रीतम सोनवणेला. पुढचा चेंडू शिंदे सर. शासकीय आश्रमशाळा दहिंदुले या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे अंकुश शिंदे सर. बघूया आयकॉन खेळाडू ते. ओय सुंदर सुरेख अशी गोलंदाजी. आपल्या पायाने अडवलाय चेंडू शिंदे सरांनी. यष्टी रक्षकाची धावपळ. सुंदर अशी गोलंदाजी समर मोर्याकडनं.
ओ खेळून काढलाय. दोन खेळाडूंच्या मधून जाणार. किरण चव्हाण चेंडू अडवतोय आणि सुरेख चपळ असं क्षेत्ररक्षण किरण चव्हाणचं. पुढचा चेंडू समर मोरेचा प्रीतम सोनवण्यासाठी. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि काहीच हसू येण्यासारखं अपील ते समाधान वाकडनं. ओ चेंडू येतोय सरळ आमच्या दिशेने. अनिल जोपर्यंत चेंडू अडवून फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्यात यश. शेवटचा चेंडू घेऊन येतोय समर मोरे. 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू शिंदे सरांसाठी. शिंदे सरांनी खेळून काढलाय चेंडू तो उमेश गवळीकडे. जोपर्यंत उमेश गवळी चेंडू आडून फेकणार. षटक संपल्याचा इशारा. एक धाव या ठिकाणी. एकूण धावा झाल्या त्या 33. 5 षटक 33 धावा आणि 3 गडी बाद. उत्कृष्ट असा फलंदाज. मोठे मोठे फटके मारण्यात माहीर असलेला. आपल्या फलंदाजाने गोलंदाजांना सळो पळो करून सोडणारा असा मदन अनारे. त्याची ही डेब्यू मॅच असेल असं आमचे सहकारी सांगताहेत. टेनिस क्रिकेटमध्ये डेब्यू करण्यासाठी बॅट घेऊन तो उभा आहे. पुढचा चेंडू अनिल. शिंदे सरांनी खेळून काढलेला हा चेंडू काहीसा लो असा फुलटॉस. किरण चव्हाण चेंडू आडून फेकेल तोपर्यंत एक धाव घेतली ती शिंदे सरांनी. अचूक असा या ठिकाणी फेकी होती ती किरण चव्हाणची. एक धाव घेतली ती कंसारा 11 संघाने. संघाचे धावफलक हालत झालंय ते 34. पुढचा चेंडू अनिल पवार प्रीतम सोनवणसाठी. मारण्याचा प्रयत्न. मारलेला फटका. उमेश गवळी चेंडू मागे धावतोय. एक धाव आणि दुसरी धावही मिळणार यात कुठली शंका नाही. बघूया. 2 धावांवर समाधान मानावं लागेल ते प्रीतम सोनवणेला. सूर्य कसा फटका ऑफसाईडच्या दिशेने मारलेला. अनिल पवारही फार जुना असा खेळाडू. बघूया तिसरा चेंडू. प्रीतम सोनवणेने परत खेळून काढलेला चेंडू. हेमंत जगताप कडून गच्चाळाचं क्षेत्ररक्षण. 2 धावा परत या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या कंसारा 11 संघाच्या खेळाडू प्रीतम सोनवणेने. षटकार. आउट. गडी बाद. हा बहुतेक षटकार जाईल असा माझा अंदाज. परंतु समर मोरे अतिशय चपळ असा क्षेत्ररक्षक ज्याने
विजय सोनावणे डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या त्या विजयने हलकेसे खेळून काढलाय तो यष्टी रक्षक आणि स्लिपच्या मधून 2 धावा. सुंदर असा क्षेत्ररक्षण समर मोरेचं. अशक्य असा झेल टिपलाय तो समरने. पुढचा चेंडू अनिल पवारचा. मारण्याचा नादात या ठिकाणी अतिरिक्त धावा आली ती कन्सारा 11 संघासाठी. अनिल पवार कडनं वाईड असा चेंडू. पुढचा चेंडू अनिल पवार. मारलेला चेंडू 1 धाव घेणार यात कुठलीही शंका नाही. मुन्नाने तो चेंडू अतिशय सूर्य काढवलाय. 2 धावा. ज्या ठिकाणी 1 धाव पाहिजे तिथे 2 धावा जात आहेत. पंकज वाघ. षटक संपल्याचा इशारा पंचांकडनं. षटक झालेत 6 षटक संपलेले आहेत. झाल्या त्या 43. गडीबाद झाले ते 4. धाव मिळते ती कन्सारा 11 संघाला. धाव संख्या झाली ती 44. रिव्ह्यू घेतोय तो जय बजरंग बुंदाटे संघ. वाईड साठी रिव्ह्यू. फिल्डिंग संघाने रिव्ह्यू घेतलाय. ए गणपत चल गाडी आ गेली बेटा. वाईड 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 चेंडू. पुढचा चेंडू मारलेला आहे तो शिंदे सरांनी. 2 धावांचा या ठिकाणी पुढचा चेंडू सोनूचा. स्ट्राईकला आहे ते अंकुश शिंदे.
सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. बॉल जातोय दिलीप मंगळू साहेब यांच्या बॅनर जवळ. 2 रन डिक्लेअर. बॉल झाले 3 बॉल. शानदार असा शॉट स्ट्रेट डाऊन द राऊंडचा फटका कव्हर सीझन मध्ये. राम फील्ड करेल तोपर्यंत आले 2 धावा. शानदार अशी बॅटिंग अंकुश सर यांच्याकडून बघायला मिळते आपल्याला. पण नक्कीच संघासाठी थोडेसे मोठे मोठे फटके मारावे लागतील. लेगसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बॉल जातोय हेमंत जगताप यांच्या डोक्यावरून. चौकार. या षटकाचा. ओव्हर समाप्तीचा इशारा. 1 धाव. घेऊन येईल तो अनिल पवार द हिंदुले. नक्कीच दोघे खेळाडू एका संघात खेळतात. अंकुश शिंदे आणि अनिल पवार. लेगसाईडच्या दिशेने डोळा चेंडू जातोय सीमारेषेकडे. पंकज वाघ फील्ड करेल तोपर्यंत आली 1 धाव. दुसरीचा प्रयत्न नाही. आणि आता स्ट्राईकला आलाय तो विजू मॅन फ्रॉम जाखोड. अगदी मोठे मोठे फटके मारण्यात फेमस. पण अजून तरी काय आपण त्याच्या बॅटमधून एखादा षटकार बघितला नाही. बघूया आता विजू. शानदार डाऊन द राऊंडचा फटका. बॉल जातो सीमारेषेकडे. किरण चव्हाण फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. नो बॉलचा इशारा. ओके वेलकम. नो बॉल +1. घेतलेत. चिकडा गेट. बॉल लागलाय अंगाला अंकुश सरांचा.
पुन्हा एकदा शॉट लेग साईडच्या दिशेने जातोय तो राम गायकवाडकडे. राम गायकवाड फिट करेल तोपर्यंत एका धावेनंतर चोरटी अशी काढलेली दुसरी धाव. शानदार रनिंग बिटवीन द विकेट. शानदार असा टोलवण्याचा प्रयत्न. कुठली धाव नाही. रन 4 बॉल झाले. अति गाई संकटातनी. आणि लेक्सरच्या दिशेने टोलवला चेंडू. फिल्डर तिथे आहे पण फिल्डरच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमा रेषा पार चौका. शानदार असा डाऊन द ग्राउंडचा फटका ऑफसाईडच्या दिशेने. तसेच उत्कृष्ट अशी फिल्डिंग किरण कडून. ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोरबोर्ड बसलाय तो. 8 ओव्हर ना. 8 ओव्हर 66 रन्स. 8 ओव्हर 66 धावा. 4 विकेट. 8 ओव्हर 66 धावा 4 विकेट. पुढच्यावर घेऊन येईल तो स्वतः संघनायक संघ मालक सोनू वाघ. परत लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. राम गायकवाड बॉल खाली. शानदार अशी फिल्डिंग राम कडून. पंकज वाघ यांची जबरदस्त अशी धावपळ. सध्या तब्येतीला थोडे सुटून गेले ते लग्नानंतर. आणि लेट फलंदाज. वाईड बॉलचा इशारा. शानदार गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला सोनू वाघ यांच्या मार्फत. शॉट भो. बॉल पहा गाड्या पहा पुऱ्या पहा. कॅच भो. वा वा वा. पुढच्या वर्षी फॉर्म भरत आहे. शॉट यार एक नंबर. तेजस वाघने कॅच घेतलेला आहे.
लास्ट ओव्हर 80 रन. दोन रनांसाठी शॉट मारलेला आहे यांनी गुडघा टेकून. वाईट. पंचांचा निर्णय व्हाईट असा आलेला आहे. तो कंटिन्यू होईल आता. बघू. वा 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 चौकार. International relations, internal security, ओके ओके and business चौकार management चौकार. are some of the most interesting yet बॉलर चेक करायचा आहे. आहे ना तो पण आला. दोन रन ना. दोन रनांची धाव घेतलेली आहे. 90 ला एक कमी. किती बॉल राहिले. एक बॉल बाकी. व्हाईट. व्हाईटचा इशारा. 2 रन. एक बॉलात 2 रन घेतलेले. 90 आणि 91 रन झालेले आहे. पुन्हा एकदा व्हाईट आलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
चौऱ्याण्णव झालेत, 95 रन करायचे 10 ओव्हरींमध्ये. 60 बॉल 95 रन लागताय ते. जय बजरंग बुंडाटे संघाला.
डाव पठाळाला सर आणि नॉन स्ट्राईकला निक्वेल गावाचे उपसरपंच समाधान वाघ निक्वेल क्रिकेट क्लबचे कॅप्टन. फर्स्ट बॉल तुषार टू गौतम सर. टार्गेट किती नसेल. वाईड बॉलचा इशारा. दिशाहीन गोलंदाजी तुषारची. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज तुषार. तरुण तडफदार गोलंदाज तुषार. पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न पण अंपायरचा डिसिजन पेंडिंग. वाईड. लगातार 2 चेंडू वाईड. 0 बॉल 2 रन 0 विकेट. 95 रनांचं टार्गेट. 9.5 रन रेट प्रति ओव्हरला. पहिला चेंडू. फर्स्ट बॉल टू गो. पहिले दोन्ही चेंडू वाईड. दिशाहीन गोलंदाजी. रनअप मध्ये मिस्टेक. फर्स्ट बॉल. सुंदर असा चेंडू पण लेग साइडच्या अंपायरचा डिसिजन. 1 बाउन्स. आता पुन्हा दुसरा बाउन्स पडला तर तो नो बॉल राहील. 1 बॉल 2 रन 0 विकेट. पुन्हा एकदा बॅटचा एज घेऊन स्टायलिश प्लेयर निक्वेल तेजस वाघ यांच्याकडे. उत्कृष्ट असे कीपर निक्वेल संघातील व्हाईस कॅप्टन समाधान वाघ कॅप्टन. तिसरा चेंडू तुषार टू गौतम सर. पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न आणि अंपायर डिसिजन वाईड. लेग अंपायर डिसिजन काय. नो बॉल फ्री हिट. लगातार दुसरा बाउन्स. ओव्हर मध्ये एकच बाउन्स अलाउड असतो. दुसरा चेंडू बाउन्स झाला तर नो बॉल. उत्कृष्ट अशी पंचगिरी दिग्विजय वाघ यांच्याकडून. फ्री हिटचा चान्स. बघू गौतम सर आपली खेळी कसं करता. गोंडू यांचं आगमन. आबूजी अंपायरिंग करताना. गोंडू चक्रा मारताना. तिसरा चेंडू तुषार टू गौतम सर. अतिशय सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू. सीधा 4 रन. अतिशय गोलंदाजी तुषार कडून. पहिले 2 वाईड नंतर 1. एकूण त्यांचे चेंडू झालेले ते 3 चेंडू मध्ये धाव संख्या पोहोचली ती 7 रन. गोंडू यांची आता शाळा सुटलेली आहे. चौथा बॉल. सुंदर असा प्लेसमेंट तशीच फिल्डिंग. अतिशय उत्तम अशी फलंदाजी करताना गौतम सर.
कॅच कडे बॉल पण फिल्डर पासून लांब चेंडू आणि 2 डिक्लेअर धावांमध्ये चेंडू 2 धावांचा फायदा जय बजरंग बुंदाटे संघाला. लास्ट बॉल टू गो गौतम सर. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटकार बघू चौका जातो का 2 रन मिळतात. सुंदर अशी फलंदाजी करताना 2 रन. 1 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे तो 1 ओव्हर 11 रन बिनबाद जय बजरंग बुंदाटे. दुसरा षटक घेऊन येत आहेत ते स्टायलिश प्लेयर तेजस वाघ. खतरनाक असा गेंदबाज अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करणारा तेजस वाघ उत्तम असा ऑलराऊंडर खेळाडू. बघू आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात. फिल्डिंग सेट करताना तेजस. स्ट्राईकवर आले आहेत ते समाधान वाघ. खतरनाक बॅट्समन जर्सी नंबर 44 वीरेंद्र सेहवाग यांचे मोठे फॅन. फर्स्ट बॉल टू गो तेजू टू समाधान वाघ. बीट केलेला आहे तो तेजसने. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. सीधा किपरच्या हातात प्रीतम सोनवणे यांच्याकडे. उत्कृष्ट असे बॉलर प्रीतम दादा किपरिंग करताना. फुल टॉस चेंडू बीट झालेला पुन्हा लेग बाईस 9 रन. 2 चेंडू बिनधाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना समाधान वाघ थोडं सेट व्हायला टाइम लागणार. टार्गेट काय खूप मोठं नाही. सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा. अतिशय उत्कृष्ट जागेवरच मारलेला चेंडू बघू झेल कोण घेतो. पोपट घेतो का नाही. पोपट उडी गया. पोपट बॉल कतान फिल्डिंग कते कत घे सगळं मायला बॉल कती डाय कती. तीन चेंडू समाधान वाघ यांना मिळालेलं पहिलं जीवदान. बघू त्या जीवदानाचा किती फायदा घेतात. कॅच सुटला आणि मॅच गेली. अतिशय उत्कृष्ट असा मारलेला लेग साइडच्या दिशेने. बघू फिल्डर बॉल अडवण्यात यशस्वी होतो का नाही. सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना राहुल एकदम सुंदर अशी फिल्डिंग केली. 2 रन आपल्या संघासाठी वाचवले. 4 चेंडू 5वा चेंडू घेऊन येत आहे ते तेजस टू गौतम सर. पुन्हा एकदा तसा चेंडू मारण्याचा प्रयत्न. स्टंपांवरून बॉल गेला. बॅट्समन जास्त ऑफ साइडला सरकून खेळण्याचा प्रयत्न. लास्ट बॉल टू गो. लास्ट बॉल तेजू टू जीके. सुंदर असं आतापर्यंत षटक पडलेलं आहे ते तेजसचं. बघू शेवटच्या चेंडूवर काय कमाल करतात. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटकार. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव. ओव्हर समाप्तीचा इशारा. 2 ओव्हर बिनबाद. धाव संख्या पोहोचली ती 2 ओव्हर बिनबाद. धाव संख्या 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 2 ओव्हर बिनबाद
15 रन. 7.5च्या धावगतीने रन चालू आहेत आणि त्यांना 9.5चा रन रेट लागते. थोडासा फरक आहे पण काही कव्हर होण्याची शक्यता. दोघं बॅट्समन क्रीजवर राहिले 100+ पण रन चेस करू शकता असे बॅट्समन जीके अँड गणू वाघ. तिसरं षटक घेऊन येत आहे ते बॉलरने. तिसरा षटक पुन्हा तुषारकडे. पहिली ओव्हर थोडी लवकर आवरा. तिसरा षटक तुषार. त्यांचा सामना करतील जीके फ्रॉम जयदर पुणेगाव. तुषार टू जीके. बघू सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने प्लेट केलेला. मिस फिल्डिंग. इथं मिस फिल्डिंग केलेली आहे ती फिल्डर मदन अनारे यांनी. मदन अनारे असे उत्कृष्ट खेळाडू निकवेल गावाचे. त्यांचा हा प्रथम सामना आहे. त्यांना प्लेइंग 11 मध्ये आज स्थान मिळालं आणि पहिला चेंडू सोडला तरी काही हरकत नाही. दुसरा चेंडू तसाच मारलेला फटकार. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. सरळ दोन चेंडू झालेले ते तुषारचे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे तुषार वर्सेस जीके. बीट केलेला तो तुषारने सीधा कीपरच्या हातात. कीपर कडून मिस. कदाचित एज राहिला असता तर विकेट गेली असती कॅच सोडल्यामुळे. चौथा चेंडू तुषार टू जीके. सुंदर असा सरळ मारलेला सीधा स्टंपांना बॉल लागला. तो बिनधाव चेंडू टाकलेला आहे तो तुषारने. पाचवा चेंडू तुषार टू जीके. सुंदर असा जागेच मारला. कॅच झेलतो आणि पोपटने परत बॉल सोडला. पोपट कडून पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. लगातार 2 वेळेस जीवदान मिळालं इथे गौतम सरांना. पोपट भाऊ पोपट प्रिया असे नको करू रे. मॅच कॅच विन मॅच ही म्हण आहे क्रिकेट मध्ये. पण पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे तो पोपट कडून. लास्ट बॉल टू गो. तुषार टू समाधान वाघ. लास्ट बॉल. सुंदर असा मारला कॅच मिस. पुन्हा एकदा जीवदान. लगातार 3 कॅच सुटलेले. कंसारा वॉरियर संघाचे अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण करताना पूर्ण संघ कोणी साथ देत नाही. की 3 ओव्हर 18 रन. 7.5च्या रन रेट वरून 6 वर घसरले. 3 ओव्हर 18 रन बिनबाद.
ऑफ साइडच्या दिशेने फटकारलेला चेंडू 2 रनांच्या दिशेने जातो का चौका जातो. अंपायर डिसिजन चौका. 4 रन. सुंदर मारलेला आहे तो जीके यांनी. दुसरा चेंडू धावसंख्या पोहोचली ती 22. 0 बाद. सुंदर असा पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कॅच परत घेतात आणि पुन्हा एकदा चौथा कॅच सोडण्यात आलेला आहे. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. 2 फिल्डरांनी कॉल केला आणि एकमेकांना आणि त्यांची धडक झाली आणि कॅच सुटला. असे अतिशय उत्कृष्ट असे त्यांनी प्रयत्न केले दोघे फिल्डरांनी. अवघड कॅच दोघांच्या गॅप मध्ये पण चौथा किंवा 5वा कॅच सुटला. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे ते गौतम सर. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. 4था चेंडू. स्लोअर गतीने टाकलेला सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना मदन येणारे रनआउटचा चान्स पण मिस केलेला आहे तो. थ्रो थोडा हळू केला असं तेजस यांचं म्हणणं पण त्यांच्या मानाने पहिल्या मॅच मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे ते मदान. 5वा बॉल. परत एकदा बीट. अंपायर डिसिजन. सुंदर अशी स्टंपिंग केलेली ती तेजूंनी. नॉट आउटचा इशारा अंपायरांकडून. चार ओव्हर 25 रन स्कोअर पोचलाय तो स्कोअर बोर्डवर. छत्तीस चेंडूंमध्ये 70 धावाची गरज जय बजरंग गुंदाटे संघाला. 4 ओव्हर नंतर स्कोअर पोचलाय तो. बॉलर नेम विजय. खतरनाक गेंदबाज विजय टू जीके. 36 बॉलात 70.
मोठे फटकार मारण्याची गरज जय बजरंग बुंदाटे संघाला गरज आहे आता मोठे फटकारांची. रन रेट पोचले ते 12 धावांवर, प्रति ओव्हर 12. पुन्हा एकदा बीट झालेला आहे तो गौतम सरांकडून. लगातार 2 चेंडू निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो विजय टूजीके. फुलटॉस यॉर्कर बॉल ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स. कदाचित बॉलर कडे थ्रो केला असता तर रनआउट झाला असता, पण मिस अंडरस्टँडिंग मध्ये थ्रो कीपर कडे केला. चौथा चेंडू. पुन्हा एकदा बीट केलाय तो विजूनी. पाचवा बॉल. पुन्हा एकदा तसाच बीट केलाय तो. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना विजू. बॅट्समन ला काही पुन्हा एकदा तसाच चेंडू बीट केलेला आहे तो. ओव्हर समाप्तीचा इशारा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली ती विजूनी. 5 ओव्हर नंतर स्कोअर पोचलाय तो 26 धावांवर. 6च्या आत रन रेट. 30 बॉलात 69 रन. जीके. आता मोठे फटकार मारावे लागतील. धाव संख्या धावगती वाढलेली आहे. सुंदर असा षटकार. सुंदर असा षटकार. दुसरा चेंडू यॉर्कर. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक केले ते लकीनी. पुन्हा एकदा तसाच बीट केलेला आहे तो. 3 चेंडू नंतर 3 चेंडूवर धाव दिले ते 7. सुंदर असा षटकार. पहिला षटकार जातोय तो समाधान वाघ यांच्या बॅट मधून या इनिंग मधला. आणि प्रेक्षकांनी गर्दी करू नये. बिनकू यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, 201 रुपयाचं पारितोषिक कॉमेंटेटर प्रसाद वाघ यांच्याकडे जमा केलेले. पुन्हा एकदा तसाच बीट केलाय तो. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. बिंकू यांनी 201 रुपयाचं पारितोषिक आयोजक कमिटीकडे जमा केले. ऑफसाईडच्या दिशेने फटकार लागला चेंडू. 2 धावांच्या जाताना सुंदर अशी रनिंग इन द बिटवीन विकेट. ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांकडून. 6 ओव्हर नंतर धाव संख्या पोहोचली ती 42. बिनबाद
6 ओव्हर नंतर 42 धावसंख्या बिनबाद. 24 बॉलात 53 धावांची गरज. 24 बॉलात 53. आता समाधान वाघ यांना मोठे फटके मारण्याशिवाय पर्याय नाही. 24 बॉल मध्ये लागतात ते 53 धावांची गरज. मागच्या ओव्हर मध्ये सुंदर अशी फलंदाजी दोन्ही बॅट्समन कडून झालेली आहे. 7वी ओव्हर 7वा षटक घेऊन येतोय तो विजू टू समाधान वाघ. 24 बॉलात 53 धावांची गरज. बघू दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी किती महत्वपूर्ण खेळी करतात आणि संघाला विजय मिळवून देतात किंवा नाही हे लवकरच कळेल. मारण्याचा प्रयत्न मिस बॅट फिरली आणि एक धाव. दुसरा चेंडू विजू टू जिके. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटकार. तसेच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करताना लकी. तुषार सॉरी दोन्ही उंची सारखीच सारखा लांबून तयार दिसतात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि अंपायर डिसिजन आउट. सुंदर असे यष्टिरक्षण करताना तेजस वाघ. युवा स्टायलिश प्लेयर वन साइड हिरो तेजस वाघ उत्कृष्ट असं यष्टिचित केलं ते समाधान वाघ यांना. समाधान मोरे नेक्स्ट बॅट्समॅन फ्रॉम बुंदाटी. API साहेब उद्या वेळेवर मॅच वर हजर राहा. उद्या 2 मॅच आहेत. 2 मिनिटं गाडी जाऊ द्या. अंपायर ओके स्टार्ट. कृपाकडून प्रयत्न तेजसने सुंदर असा झेल टिपला तो समरचा आणि कृपाकडून गाडी जाऊ द्या. चा सामना करेल तो किरण. बुंदाटे संघ थोडं धोकादायक स्थितीमध्ये. आता या 2च बॅट्समन वर मदार. बघू आपल्या संघासाठी किती महत्वपूर्ण खेळ करतात ते किरण आणि जिके. सुंदर असा सरळ मारलेला आणि तो अंकुश शिंदे सरांच्या हातात. कॅच आउट. हॅट्रिक घेतलेली ती विजू याने लगातार 3 चेंडू मध्ये 3 बाद केलेले फलंदाज ते विजू याने.
हॅलो, अंपायर डिसिजन घ्या, काय आहे तो पंच निर्णय. सोनू वाघ नेक्स्ट बॅट्समॅन संगमाला. सोनू वाघ तीन चेंडू 3 विकेट. चौथा चेंडू पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय तो विजू. विजू टू सोनू. गोंडू कम हियर गोंडू. चौथा चेंडू बीट झालेला आहे तो. बॅटचा एज जाऊन सीधा किप्परकडे. 7 ओव्हर 44 स्कोर. 18 बॉलात लागत आहेत ते 51 रन. 18 बॉलात 51 रन. लवकर आवरा, अंधार पडलं तर जबाबदार तुम्हीच राहणार. अंपायर यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावण्यात. प्रत्येक ओव्हर मागे टाइमपास करू नका, फिल्डिंग राहू देत जा. फक्त बॉलर चेंज करत जा. तेजस वाघ नेक्स्ट बॉलर. तेजस त्यांची जागा घेतली ती प्रीतम सोनोने. फर्स्ट बॉल टू गो. तेजू टू गौतम. स्टेप आउट करून मारलेला आहे तो. सीधा फिल्डर कडे जातो का बघू. आणि 4 रन. गचा क्षेत्ररक्षण ते केलेले विजू. आणि दुसरा चेंडू घेऊन येतोय तो तेजू. अंपायर डिसिजन लवकरच कळेल. बीट झालेला तो चेंडू. तिसरा चेंडू स्टेप आउट करून पुन्हा मारलेला. बघू कॅच आउट. आणि मदन अनारे धावपळ करताना. मदन अनारे उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक. निक्वेल संघाचा युवा तरुण तडफदार खेळाडू. रणजी प्लेयर. पुन्हा एकदा सरळ मारलेला तो अंकुश सरांच्या हातात. आउट झालेले ते JK. कमबॅक करताना कंचरा वॉरियर्स. उत्कृष्ट अशी गोलंदाजी क्षेत्ररक्षण केली आहे ती. फक्त पोपटचे 2-3 कॅच सुटले, तेवढंच मिस फिल्डिंग झाली ती त्यांच्याकडून. नेक्स्ट बॅट्समॅन राम गायकवाड फ्रॉम बुंदाटे. 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल झालेले. 2 बॉल बाकी. सेकंड लास्ट बॉल टू गो. तेजस टू राम. लेग साइडच्या दिशेने फटकारलेला पुन्हा एकदा कॅचचा प्रयत्न, पण अतिशय लांब तो चेंडू फिल्डर पासून. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलंय ते कंसरा वॉरियर्सच्या खेळाडूंनी. लास्ट बॉल टू गो. तेजस टू राम.
बीट केलेला आहे तो तेजसने. सीधा किपरच्या हातात चेंडू. 8 ओव्हर समाप्तीनंतर स्कोअर झालेला आहे तो 54 रन. विकेट पडलेल्या आहेत त्या 12 बॉलात 41 धावांची गरज. 12 बॉलात फक्त 41 धावा लागत आहे. 12 बॉलात फक्त 41. बघू सोनू वाघ स्वतः संघ मालक, राम दोघं एकाच गावातील खेळाडू. बॉलिंग घेऊन येतो आहे तो विजू. आणि इथं एक धाव काढताना सोनू आणि आबुजीना गोंडू मनाकडे टक्कामक पैरा ना कवळला. आबुजीना गोंडूला काही उमजीच नाही राहिलं. नेक्स्ट बॉल स्लोअर वन. ऑफ साइडच्या लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 2 धावांमध्ये चेंडू जातो का नाही पळून 2 धावा काढलेल्या आहेत त्या. आणि इथं गोंडू कडून आबुजी यांच्यासाठी काही सूचना येत आहे. आता माईकवर राहतील ते गोंडू. आणि इथं बीट केलेला आहे तो विजूनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो विजू. मागच्याच ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतली त्या विजूनी. वाईड. अंपायर डिसिजन वाईड. ऑफ साइडच्या दिशेने फेकलेला तो चेंडू वाईड. इथं जवळपास मॅच कंचरा वॉरियर्स संघाकडे. सुंदर असा फटकार मारला तो राम याने. सीधा स्टेरा. कृपा करून चेंडू आला तर आडून घेत चला. बीट केलेला आहे तो गेंदबाज विजू याने. कमबॅक केलेला आहे. काही संबंध नाही बॅट आणि चेंडूचा. ओव्हर समाप्तीनंतर स्कोअर झालेला आहे तो 64 रन. आणि 6 बॉलात लागत आहेत ते 31 धावा. लगातार 5 षटकार मारून एक शेवटच्या बॉलाला सिंगल रन काढला तरी मॅच होऊन जातील. सोनू वाघ बघू 6 बॉलात 31 धावांची गरज. आणि बॉलर आले ते अंकुश शिंदे. खतरनाक फास्टर गेंदबाज अंकुश शिंदे कॅप्टन. फर्स्ट बॉल टू गो. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि चौका. अडवण्याचा प्रयत्न केला तो. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते मदन कनी तुषार ठाकरे यांनी. दुसरा चेंडू बीट केलेला आहे तो अंकुश सरांनी. काही संबंध नाही. तिसरा बॉल. 2 रन. ऑफ साइडच्या दिशेने सुंदर असा फटकारलेला चेंडू. तुषारेची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना पुन्हा 2 रन. आणि 3 चेंडू जवळपास मॅच संपलेली आहे. चौथा चेंडू घेऊन येत आहे ते अंकुश सर. बीट झालेला आहे तो चेंडू. चला खुर्च्या आवरा. आयोजक मंडळी, नाईट वॉचमन. 5वा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने मारलेला आहे तो पुन्हा तुषारकडे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. अंकुश
टू राम. आणि इथं कंचना वॉरियर्स संघाचा विजय.